DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या भारत सरकारच्या खत उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम ही सेवाभावी संस्था सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या सामाजिक हितार्थ स्थापन केली असून गेली 19 वर्षे ती सातत्यपूर्ण कार्यरत आहे. यातीलच एक उपक्रमाचा भाग म्हणजे फोरमच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी जिल्हा नाशिक येथील शाळेच्या प्रांगणात बांधण्यात आलेले मंडप आणि सुबक असे रंगरंगोटी काम या सेवा कार्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचे विपणन संचालक निरंजन सोनक यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरसीएफचे भूतपूर्व महाव्यवस्थापन दिलीप चव्हाण हे होते. प्रसंगी नवी मुंबई येथील वास्तुशिल्पकार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सौ शुभदा शिवाजीराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळीचे मुख्याध्यापक केशव गावित, आरसीएफचे महाव्यवस्थापन अजय शर्मा, नाशिक जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक महेश पाटील, चेतन पाटील, संदीप शिरसाट, खत वितरण केदारनाथ कोचावार, आरसीएफ फोरमचे माजी अध्यक्ष व्ही.डी. पाटील, प्रसाद अनावकर, व्ही.एम. आघाव, फोरमचे माजी संचालक विठ्ठलराव आघाव, पत्रकार रामदास शीत आदी मान्यवर उपस्थित होते. अशा प्रकारचे चमत्कारित प्राथमिक शिक्षण आयुष्यात मी कधी पाहिले नव्हते, जे आज नाशिक जिल्हा परिषद आदिवासी शाळा हिवाळी येथे मुलांना भेटून प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले. एक विद्यार्थी सर्व स्तरावर सक्षम बनवण्यात येण्यासाठी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम खरोखरच कौतुकास्पद. एवढ्या कमी पैशात आणि छोट्याशा रिसोर्सेस मधून हे प्रशिक्षण दिले जाते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण अशा प्रकारचे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच आढळते. असे सांगून ते पुढे म्हणाले की तुमच्या या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ऍक्टिव्हिटी पाहून तुमच्यातील बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर उद्गार केला जातोय. ही खूप मोठी बाब आहे. या जिज्ञासा हेतूतून तुम्ही खूप मोठे होणार यात शंका नाही. देवासारखे काम करणारे केशव गावित सर तुम्हाला मार्गदर्शन म्हणून मिळाले आहेत, हे पाहून खूप आनंद होत आहे. प्रसंगी दिलीप चव्हाण, सौ शुभदा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून मुलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात व्ही.डी. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील ही मराठी प्राथमिक शाळा नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यमाने आदिवासी मुलांसाठी कार्यरत असून शाळेचे मुख्याध्यापक केशव गावित सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत वर्षाचे 365 दिवस सदर शाळा चालवतात. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हाताने 2 वेगवेगळ्या भाषेत लिखाण करतात. 200 अंकांपर्यंत कोणतेही पाढे म्हणतात. याशिवाय अभ्यासाव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, खेळ, वनीकरण, पशुपालन इत्यादी विषयांचा अभ्यास करतात. कौशल्य आधारित शिक्षणही मुलांना दिले जाते. अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणाऱ्या या शाळेत एकूण विद्यार्थी पटसंख्या 55 असून 2 शिक्षक ही शाळा सांभाळतात. सर्व स्तरावर शाळा अधिक विकसनशील बनवण्यासाठी शाळेच्या अनेक गरजा समोर आल्या आहेत. त्या दृष्टीने शाळेच्या व्यवस्थापनाने प्राधान्याने मागणी केल्यानुसार शाळेसाठी 60x60 व 30x30 अशा 2 शैक्षणिक सभागृहांची व विविध विषयांवर भिंतीवर पाठ व चित्रे रंगवण्यासाठी रंगकामाची आवश्यकता असल्याची विनंती आरसीएफ एक्स एम्प्लॉईज. सर्व स्तरावर शाळा अधिक विकसनशील बनवण्यासाठी शाळेच्या अनेक गरजा समोर आहेत. त्या दृष्टीने शाळेच्या व्यवस्थापनाने प्राधान्याने मागणी केल्यानुसार शाळेसाठी 60x60 व 30x30 अशा 2 शैक्षणिक सभागृहांची व विविध विषयांवर भिंतीवर पाठ व चित्रे रंगवण्यासाठी रंगकामाची आवश्यकता असल्याची विनंती आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम कडे करण्यात आली होती. त्या दृष्टीने फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब लागणारा रंग पुरवठा करून व शैक्षणिक सभागृह बांधून देण्याची कार्यवाही केली. त्याच उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात आरसीएफ व्यवस्थापनाच्या उपस्थितीत संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले, तर अध्यक्ष दीपक सालवणकर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले. प्रेषक सुभाष हांडे देशमुख, सचिव आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम मुंबई.
20 वर्षाची सातत्याची मेहनत आणि ते शिक्षण मनोरंजक कसं करावं याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा असा हा चमत्कार जो आहे आपल्या समोर उभा राहतो. माझ्यातर्फे एक RCF एम्प्लॉईजच्या फोरमतर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण प्रगती करावी आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक जो आहे तो पूर्ण जगभर पसरू द्या आणि लोकांना कळू द्या की अशाही शाळा ज्या आहे चालवल्या जातात. गावित सरांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. खूप वेळ झाली, भूक लागली हो की नाही? लागली नाही? झोप लागली 3 वाजता झोपायचा टाइम लागले असेल नाही? म्हणजे मी त्याला बघितलं म्हणजे एवढ्या आम्ही नाशिकवरून इथे येताना असं वाटायचं की 2-2.5 तास आल्यात कुठेतरी चाललो, पण इथं आल्यानंतर तो सगळं जे काही येण्याचा जो त्रास होता पूर्ण विसरून म्हणजे इथं आल्यानंतर असं एक चमत्कारिक शिक्षण जे आम्ही आयुष्यात बघितलं नाही असं चमत्कारिक शिक्षण इथल्या या हिवाळी जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जातं. आणि एवढ्या तुटपुंज्या रकमेतनं एवढ्या तुटपुंज्या रिसोर्सेस मधनं जे हे शिक्षण मिळते ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नसेल. मुलांना तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, तुम्ही आज जरी मोठे नसले, तुम्ही ह्या मोठ्या पोस्टवर जरी नसले, पण तुमच्या आतमधली जी क्षमता बघून वाटतं की तुम्ही खूप आकाशी झेप घेणार, खूप मोठे होणार. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहायला पाहिजे. जरी यश येवो अपयश येवो पण प्रयत्न कंटिन्यूस चालू ठेवा. आणि याच्यामध्ये जे मुलांचे जे जिज्ञासे आहे आणि त्याच्यातनं तुम्ही मोठे होणार, त्याला जे सपोर्ट लागतं आपल्या पालकांचं, त्यांचं पण मला कौतुक करावं असं वाटतं की आपल्या मुलाला आम्ही आता तोच मी विचार करत होतो की मी माझ्या मुलाला असं शाळेत टाकू शकेल का. म्हणजे याच्यासाठी पॅरेंट्सची पण एवढी म्हणजे क्षमता पाहिजे की आपल्या मुलाला 12 तास शिकू द्यायचं, वर्षातनं 365 दिवस शिकू द्यायचं. आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करण्याचे जे कार्य आहे, म्हणजे जर आपण देव शोधायला गेलं ह्या मुलांसाठी तर ते देवासारखं कार्य करणारे तुमचे केशव सर, खरंच म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की हा एकटा माणूस एवढ्या छोट्या छोट्या मुलांना कसा ते ताऱ्यात गुंततो की ह्या देशाला चालवणाऱ्या संविधानाचे एक एक कलम यांना पाठ. म्हणजे जगात कुठलेही असे मुलं नसतील जे दोन्ही हाताने इंग्लिश पण लिहितात, मराठी पण लिहितात. मी माझी नाव सांगितलं तर मराठीत आणि इंग्लिश एक छोट्याशा मुलांनी लिहिलं. खरंच म्हणजे की बियॉन्ड माय इमॅजिनेशन. खूप आनंद झाला, सगळे दुःख विसरलो आणि असं वाटलं की मी खरोखरच या देवरूपी शाळेत आलेलो. खरंच म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे की मी अशा कार्यक्रमाला येऊ शकलो. धन्य झालो मी हे बघून. आणि तुम्हाला येणाऱ्या आयुष्यासाठी खूप चांगलं आयुष्य घडावं तुमचं, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशा फोरम मध्ये आम्हाला आणणारे आमचे VD पाटील साहेब, खरोखर म्हणजे त्यांचे खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही बोलवले आणि मी येऊ शकलो. खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि केशव सर, खरंच तुम्ही हे कार्य जे देवरूपी कार्य आहे, म्हणजे असा शिक्षक मी पहिल्यांदा बघितला. थँक्यू व्हेरी मच. हा, आणि जास्त काही बोलणार नाही. जेवण करा, एन्जॉय करा. चंदनाचा गंध आला, आज ऐकल्या पायरीला चंदनाचा गंध आला. वाळवंटी हा किनारा, वाळवंटी हा किनारा, पावलांनी धन्य झाला.
ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.